नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनल पुन्हा तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS API गेटवे. API गेटवे म्हणजे काय? API गेटवे पाहण्याच्या अगोदर आपण API म्हणजे काय हे समजून घेऊया. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे एक असा इंटरफेस ज्याच्या माध्यमातून दोन वेगवेगळे ॲप्लिकेशन एकमेकांशी बोलू शकतात. उदाहरणार्थ आपल्याकडे मोबाईल ॲप असेल आणि तो मोबाईलवर ॲपमधनं आपण उदाहरणार्थ ई शॉपिंगचा ॲप असेल आणि त्याच्यावरनं आपण एखादी ऑर्डर प्लेस करत असेल किंवा कॅटेगरी किंवा प्रोडक्ट बघत असतील, तर ते काय होतं, डेटाबेसमधनं डेटा रिट्राईव्ह करून आपल्याला दाखवला जातो. त्यावेळी आपण मोबाईल ॲप डायरेक्टली डेटाबेसशी कम्युनिकेट न करता APIच्या माध्यमातून डेटाबेसशी कम्युनिकेट करतो. AWS API गेटवे म्हणजे काय? AWS API गेटवे ही ॲमेझॉनची एक मॅनेज सर्व्हिस आहे, जी तुम्हाला REST API, HTTP API आणि WebSocket API क्रिएट करायला, मॅनेज करायला आणि सिक्युअर करण्यास मदत करते. सोप्या भाषेत सांगायचं तर API गेटवे म्हणजे तुमच्या बॅकएंड ॲप्लिकेशन आणि क्लायंट यांच्यामधील मुख्य दरवाजा. API गेटवे का वापरायचा? आपण याचे फायदे जाणून घेऊया. जर तुम्ही AWS लांबडा, EC2 किंवा बॅकएंड सर्व्हिसेस वापरत असाल तर API गेटवे खालील गोष्टी सोप्या करतो. उदाहरणार्थ API तयार करणं, त्यांना सिक्युअर ठेवणं म्हणजे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन सेट करणं, रेट लिमिटिंग करणं, थ्रोटलिंग करणं, मॉनिटरिंग, व्हर्जनिंग, लॉगिंग, कॅशिंग आणि स्केलेबिलिटी. API गेटवेचे प्रकार. AWS API गेटवेमध्ये मुख्यतः 3 प्रकार असतात. पहिला आहे REST API, जो पारंपरिक API त्याला बोलू शकतो आपण. त्याच्यामध्ये जास्त कॉन्फिगरेशन ऑप्शन्स मिळतात आपल्याला आणि एंटरप्राइज लेवल API साठी योग्य आहे. सेकंड आहे HTTP API. REST API पेक्षा स्वस्त आहे, फास्ट परफॉर्मन्स आहे आणि लाईट वेट APIs आहेत. तिसरा आहे WebSocket. तिसरा आहे WebSocket API. रिअल टाईम ॲप्लिकेशनसाठी याचा वापर करतात. चॅट ॲप्लिकेशन किंवा लाईव्ह नोटिफिकेशनसाठी याचा उपयोग होतो. जास्त WebSocket तुम्ही पाहिलं असेल की जे अल्गोरिथम ट्रेडिंग करतात, स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग करतात अल्गोरिथम ऑटोमॅटिक, त्याच्यामध्ये WebSocket APIचा मेकॅनिझमचा जास्त उपयोग केला जातो. API गेटवेची बेसिक आर्किटेक्चर आपण पाहूया. जसं की क्लायंट ॲप्लिकेशन आहे, जो मोबाईल किंवा वेब ॲप्लिकेशन असेल तो API गेटवेला कॉल देतो. API गेटवे बॅकएंड सर्व्हिसेसला कम्युनिकेट करते. मग ती बॅकएंड सर्व्हिस कोणती असू शकते? AWS लांबडा असू शकते, EC2 असू शकते, DynamoDB, S3 किंवा एनी HTTP एंडपॉइंट असू शकतो. आता आपण बेसिक आर्किटेक्चर पाहूया API गेटवेचं. हे आपले क्लायंट ॲप्लिकेशन आहेत, वेब किंवा मोबाईल, आणि वेब आणि मोबाईलच्या ॲप्लिकेशन थ्रू API गेटवेला कॉल जातात. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे कॉल असतील. उदाहरणार्थ तुमचं ई शॉपिंगचं ॲप्लिकेशन असेल, जिकडे युजर प्रोडक्टला ब्राउज करत असेल, बघत असेल, मग ते सिलेक्टेड प्रोडक्ट कार्टमध्ये ॲड करत असणार. त्याच्यावर जी काय ऑर्डर प्लेस होणार ती ऑर्डरिंग APIला रिडायरेक्ट केली जाणार. काही कॅल्क्युलेशन असतील की डिस्काउंट असेल किंवा वाउचर असेल ते डिस्काउंट APIला रिडायरेक्ट केले जाणार. शॉपिंग कार्टचे काही ऑपरेशन्स असतील ते शॉपिंग कार्टच्या APIला जाणार आणि ब्राउझिंग आणि सर्चिंगचे जे फंक्शनॅलिटी असतील ते कॅटलॉगच्या APIला रिडायरेक्ट केले जाणार. पण हे जे रिडायरेक्शनचं जे काम असतं हे ॲप्लिकेशन किंवा वेब नाही करत आहे. ह्यांचं काम काय? वेब आणि मोबाईल ॲप्लिकेशन फक्त या API गेटवेला कॉल करणं, आणि API गेटवे त्याच्या इंटरनल अल्गोरिथम प्रमाणे, राउटिंग प्रमाणे त्या रिस्पेक्टिव्ह APIला कॉल करेल. आता AWSचं आपण एक एक्झाम्पल पाहूया की तुमचा एखादा वेब ॲप्लिकेशन आहे, वेब क्लायंट आहे आणि तो एखाद्या Amazon API गेटवेला कॉल करतोय. तर Amazon API गेटवे हा मल्टिपल सर्व्हिसेसना कॉल करू शकतो. उदाहरणार्थ इलास्टिक लोड बॅलेन्सरला तो कॉल करू शकतो. त्या इलास्टिक लोड बॅलेन्सर ECS क्लस्टर किंवा EC2च्या ऑटो स्केलिंगला हँडल करत असेल. दुसरी सर्व्हिस असेल AWS लांबडा फंक्शन, स्पेसिफिक बिझनेस लॉजिक किंवा व्हॅलिडेशन तो एक्झिक्यूट करत असेल. त्याच्यानंतर तिसरी सर्व्हिस असू शकते की S3 बकेटमध्ये पर्टिक्युलर डेटा स्टोअर किंवा रिट्राईव्ह करायचा असेल, किंवा कोणती अदर सर्व्हिसेस किंवा
URL. AWS API गेटवे कसं काम करते आपण थोडं इन डिटेल्स पाहूया. की जसं आपण पाहिलं की मोबाईल आणि ब्राउझरकडनं आपल्याला एखादं रिक्वेस्ट आली AWS API ला, ती काय होते ऑथेंटिकेट आणि ऑथरायझेशन केलं जातं त्याच्यावर. त्याच्यानंतर रिक्वेस्ट व्हॅलिडेट केली जाते, थ्रोटलिंग केली जाते. त्याच्यानंतर ती बॅकएंडला फॉरवर्ड केली जाते. मग फॉरवर्ड केल्यानंतर बॅकएंड प्रोसेस करणार, त्याचा एक रिस्पॉन्स मॅपिंग करणार आणि क्लायंटला तो रिस्पॉन्स रिटर्न करणार. आता आपण पाहूया स्टेप बाय स्टेप कसं होतं. पहिली स्टेप होते क्लायंटकडून रिक्वेस्ट येते. उदाहरणार्थ तो वेब ॲप्लिकेशन असू शकतो, मोबाईल ॲप्लिकेशन असू शकतो किंवा पोस्टमॅन. पोस्टमॅन हे सर्व माहिती असेल की पोस्टमॅन ही एक टूल आहे API टेस्ट करण्याचं, किंवा डेस्कटॉपमध्येच तुम्ही APIला टेस्ट करण्यासाठी तुम्ही पोस्टमॅन वापरू शकता. उदाहरणार्थ आपल्या APIचं URL असेल https api.example.com/user. ठीक आहे. तर ही रिक्वेस्ट थेट API गेटवे एंड पॉईंटवर येते. त्याच्यानंतर काय होतं, API गेटवे रिक्वेस्ट रिसीव्ह करतो आणि कशा प्रकारे चेक करतो तो HTTP मेथड चेक करतो. गेट आहे, पोस्ट आहे, पुट आहे, डिलीट आहे. गेट कशासाठी वापरतात, टू रिट्राइव्ह द डेटा, म्हणजे फक्त डेटा रीड करण्यासाठी. पोस्ट डेटा क्रिएट करण्यासाठी. पुट डेटा अपडेट करण्यासाठी. आणि डिलीट पॅरामीटर्स आहेत आणि रिक्वेस्ट बॉडी आहे. हे सर्व ॲक्सेप्ट तो करतो. थर्ड स्टेपला काय होतं, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन चेक केलं जातं. ठीक आहे. काही प्रत्येक API मध्ये हे स्टेप केलीच पाहिजे, गरजेचं नाही आहे, ऑप्शनल आहे, पण हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. API गेटवे रिक्वेस्ट अलाव करायची की नाही हे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन ठरवतो. मग त्यामुळे सपोर्टेड ऑप्शन कोणकोणते आहेत, IAM ऑथेंटिकेशन आहे, जिकडे तुमचं ॲक्टिव्ह डिरेक्टरीने ऑथेंटिकेट केलं जातं. कॉग्निटो युजर आहे, की उदाहरणार्थ थर्ड पार्टी आहे. थर्ड पार्टी टूल करणं तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं. उदाहरणार्थ असे भरपूर वेबसाईट जिकडे तुमचं जीमेलनी ऑथेंटिकेट केलं जातं. ठीक आहे. तिसरं आहे लांबडा ऑथरायझर, जिकडे तुम्ही स्वतःचं एक लांबडा फंक्शन लिहिलं असेल आणि त्याच्या बेसवर तुम्हाला तिकडे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन सेट करायचं असेल. चौथा आहे API की, जिकडे तुम्हाला कोणतंही क्रेडेन्शियल पास करावं लागत नाही, फक्त तुम्हाला एक API की पास करावी लागते, त्याच्या बेसवर तुमचं ऑथेंटिकेशन होतं. आणि जर काय ऑथेंटिकेशन फेल झाली तर API आपल्याला काय रिटर्न करतो, आपल्याला API 4034 फोरबिडन किंवा 401 अनऑथराइज रिस्पॉन्स रिटर्न करतो. चौथा आहे थ्रोटलिंग अँड रेट लिमिटिंग. ओके. API गेटवे प्रति सेकंद किती रिक्वेस्ट अलाव करायच्या हे सेट करणे आपल्याला थ्रोटलिंग आणि रेट लिमिटिंगचं ऑप्शन देतो. सडन ट्रॅफिक स्पाइक हँडल करता येते. उदाहरणार्थ 1000 रिक्वेस्ट पर सेकंद आलेले आहेत. आपण समजा एखादा आपलं API गेटवे आहे, तिकडे आपण सेट केलेलं आहे की 1000 रिक्वेस्ट पर सेकंड येत आहेत आणि त्याचं आपण बस लिमिट सेट काय केलेलं आहे 2000. 2000च्या पुढे तुम्ही जे काही लिमिट सेट केलेली असणार त्याच्या पुढे तो रिक्वेस्ट घेत नाही, जोपर्यंत मागच्या रिक्वेस्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत. यामुळे काय होतं, बॅकएंड आपला सुरक्षित राहतो. ओके. त्याच्यामुळे सर्व्हर आपल्या ओव्हरलोड न होता, हँग न होता आपलं API गेटवे स्मूथली वर्क होतो. पाचवा आहे रिक्वेस्ट व्हॅलिडेशन. ओके. API गेटवे व्हॅलिडेट करतो की रिक्वायर्ड हेडर आहेस का, रिक्वेस्ट बॉडी स्कीमा योग्य प्रकारे दिलेला आहे की नाही, की पॅरामीटर रिक्वायर्ड आहेत पण पॅरामीटर मिसिंग आहेत का. ओके. जर इनव्हॅलिड रिक्वेस्ट असेल तर बॅकएंडकडे न पाठवता एरर थ्रो करतो. ते आहे बॅकएंड इंटिग्रेशन. API गेटवे रिक्वेस्ट पुढे पाठवतो त्याच्या बॅकएंड सर्व्हिसेसला. उदाहरणार्थ लांबडा फंक्शन, EC2, DynamoDB, ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर किंवा एक्सटर्नल HTTP एंड पॉईंटला तो रिक्वेस्ट ती पुढे फॉरवर्ड करतो. मग बॅकएंडला ती रिक्वेस्ट प्रोसेस होते. ठीक आहे. डेटा प्रोसेस करतो, डेटाबेस कॉल करतो, बिझनेस लॉजिक एक्झिक्यूट करतो आणि तो रिस्पॉन्स तयार करून जेसन या फॉर्मॅटमध्ये ठेवतो. आणि जेसन या फॉर्मॅटमध्ये ठेवल्यानंतर 8 स्टेप कोणती असते, रिस्पॉन्स मॅपिंग. म्हणजे API गेटवे बॅकएंड रिस्पॉन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं हे आपण ठरवू शकतो. जेसन किंवा XML किंवा हेडर ॲड किंवा रिमूव्ह करू शकतो. रिक्वेस्ट जी आपण API ला पाठवलेली आहे ती सक्सेसफुली झाली तर काय करतो, रिटर्न काय करतो, स्टेटस सक्सेस करतो आणि जो काही डेटा त्याला रिटर्न करायचा असेल तो जेसन फॉर्मॅटमध्ये रिटर्न करतो. त्याच्यानंतर क्लायंटला रिस्पॉन्स परत मिळतो विथ कशामध्ये, HTTP स्टेटस कोडमध्ये.
हेडरमध्ये किंवा रिस्पॉन्स बॉडीमध्ये. आता एपीआय गेटवेचे मुख्य कंपोनंट कोणकोणते आहेत पाहूया. पहिलं कंपोनंट आहे रिसोर्स. रिसोर्स म्हणजे तुमच्या एपीआयचं पूर्ण नाव, ठीक आहे. URL, त्याला URL पाथ म्हणतात. जसं आपल्या केसमध्ये आपण काय ठेवलेलं, api.aws.api.com/user, ठीक आहे. हे आपलं रिसोर्स झालं. त्याच्यानंतर मेथड. मेथड कोणती आपण एक्झिक्यूट करतोय एपीआयवर, गेट करतोय, पोस्ट, पुट की डिलीट. त्याच्यानंतर इंटिग्रेशन. त्याच्यानंतर आहे इंटिग्रेशन बॅकएंड सर्व्हिस. मध्ये बॅकएंड सर्व्हिस कोणती असू शकते, लांबडा, EC2, DynamoDB, ठीक आहे. आणि नंतर स्टेज म्हणजे कोणता एन्व्हायरमेंट आहे तुमचं, डेव आहे, टेस्ट आहे की प्रोडक्शन आहे. हे होतं AWS API गेटवेचं ओव्हरव्ह्यू. ही फक्त आपण एक बेसिक माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल करणार आणि पाहणार आहोत की API गेटवेमध्ये आपण API कसे क्रिएट करू शकतो आणि त्याचा उपयोग कसा करायचा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.